नमस्कार. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये कोकणात अगदी प्रसिद्ध असलेली ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. ओल्या काजूची भाजी म्हणजे आम्हा कोकणवासियांसाठी सुखाची पर्वणी असते. काजूचा मौसम आला की कधीही भाजी खातो असं होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे ओल्या काजूच्या बिया कापून त्यातले गर घेतले आहेत. साधारण 100 बिया घेतल्या आहेत. नंतर एक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, एक बटाटा बारीक करून घेतला आहे. एक शेवग्याची शेंग कापून घेतली आहे आणि थोडी मसूर डाळ घेतली आहे. आता कृतीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ. त्यात जिरं टाकू. जिरं तडतडलं की त्यात कांदा टाकूया. कांदा छान परतून घेऊ. नंतर त्यात थोडी हळद टाकू, टोमॅटो टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू. मिश्रण छान एकजीव करून घेऊ. नंतर त्यात मसूर डाळ टाकू आणि वाफ देण्यासाठी ठेवूया. साधारण 5 मिनिटांनी पॅनवरचे झाकण काढू. इथे मी गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे. आगरी स्पेशल मसाला टाकू. तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता. आता या मिश्रणामध्ये ओले काजूगर, बटाटा व शेवग्याची शेंग टाकू. नंतर मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ व थोडे पाणी टाकून वाफ देण्यासाठी पुन्हा ठेवूया. मी साधारण अर्धा पेला पाणी घेतलं आहे. नंतर साधारण 10 मिनिटांनी झाकण काढू. भाजी छान शिजली आहे व मसाल्यांचा चांगला रंग देखील आला आहे. नंतर त्यात थोडं ओलं खोबरं टाकू. खोबऱ्याशिवाय कोकणी पदार्थ अशक्य. आता पुन्हा 5 मिनिटासाठी वाफ देऊया. साधारण 5 मिनिटांनी आपली भाजी तयार झाली आहे. तांदळाची भाकरी आणि ओल्या काजूची भाजी. आहा, सूप म्हणजे हेच. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुमच्याकडे ओले काजूगर मिळत असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसोबत.